इंडिया नाऊ 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी की गेल्या काही दिवसांपूर्वीच एक 20 वर्षीय महिला पोलीस यांनी आत्महत्या केली होती आणि सतत एनडीआरएफची टीम असेल, येथील नगरपालिकेची टीम असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्या अथक परिश्रमामधनं ती डेड बॉडी 4थ्या दिवसानंतर सापडली आहे। आणि त्याच प्रकारची घटना श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी काल सकाळी साधारण अंदाजे 6:30 ते 8च्या दरम्यान घडलेली आहे। तर आपण त्यांची शोध मोहीम कशा प्रकारे चालू आहेत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याबरोबरच राहून ती शोध मोहीम कशी चालली आहे आपण पाहणार आहोत। की मागची जी बॉडी सापडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, ती बॉडी कुठे सापडली? नमस्कार। गेल्या रविवारी म्हणजे साधारण 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास इंद्रायणी नदीला म्हणजे अतिवृष्टी बरेच चालली होती, रेड अलर्ट होता पुणे जिल्ह्यात। त्या दिवशी काय झालं, भक्ती सोपान पुलाजवळ एक गरुड स्तंभ म्हणून आहे, त्या पुलावरून एका महिलेने उडी मारली होती। नंतर निष्पन्न झालं ती एक महिला पोलीस कर्मचारी होती पुणे जिल्हा ग्रामीणची। तर नंतर आम्ही दुसऱ्या दिवसानं संध्याकाळी 5-5:30 नंतर शोधकार्य केलं पायी चालत वगैरे, पण ते काय अंधार पडल्यानंतर शोधकार्य करता आलं नाही। पण दुसऱ्या दिवशी एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य, वन्यजीव रक्षक संघटना मावळ आणि आळंदी नगर परिषद या सर्वांच्या प्रयत्नांनी आणि आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमा नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीपासून गोलेगावपर्यंत आणि गोलेगावपासून मरकळपर्यंत आम्ही सर्व बोटद्वारे इंद्रायणी नदी पात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला। मग त्यामध्ये आळंदी हद्दीमध्ये एनडीआरएफ जवानांनी चोरलीपर्यंत शोध घेतला। 26 तारखेला आळंदी नगर परिषद अग्निशमक दलाने चोरलीपासून निरगुडी बंधाऱ्यापर्यंत पाहिला आणि निरगुडी बंधाऱ्यापासून खाली आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य संतोषजी शेलार यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शोधकार्य केलं। 27 तारखेला तीच पद्धत आम्ही सगळ्यांनी अवलंबण्यात आली। त्याच पद्धतीने सगळ्यांच्या टीम चेंज केल्या, खालचे लोक वर आले, एनडीआरएफचे लोक खाली गेले। त्यानंतर 28 तारखेला सकाळी 9:30च्या सुमारास ती महिला गोलेगावच्या खाली वाहत जाताना निदर्शनास आल्यानंतर एनडीआरएफ जवान आणि आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यामार्फत त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर तिला वायसीएम या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं। त्यावेळेस मृतदेह आढळला त्यावेळेस त्या महिलेची अवस्था कशी होती? महिलेची अवस्था म्हणजे साधारणतः ते पाण्यात फुगलेले होते, जरा 2-3 दिवस पाण्यात असल्यामुळे म्हणजे शरीराची अवस्था बिकट झाली होती, म्हणजे वास वगैरे येत होता, असं होतं। आता आज जे कार्य करताय तुम्ही, गेली काल सकाळी घडलेली ही घटना आहे। आता गेल्यानंतर तुम्ही अंदाज पंचे त्यावेळेस पाण्याचा म्हणता की प्रवाह जास्त होता, पाण्याचा प्रवाह जास्त होता, ह्यावेळेस आता पाण्याचा प्रवाह कमी आहे की तुम्ही आत्तापर्यंत आज आणि कालच्या दरम्यान कुठं हा शोध कार्य केलेला आहे? आता साधारण 28 तारखेला ती महिला सापडल्यानंतर शोधकार्य थांबवलं होतं, कारण की कुठलाही प्रसंग घडलेला नव्हता। परंतु काल सकाळी 7-7:30च्या दरम्यान एका युवतीने इंद्रायणी नदी पात्रात स्कायवॉकवरून उडी मारल्याचा आमच्यापर्यंत वर्दी मिळाली। म्हणजे संबंधितांनी काही प्रत्यक्षदर्शींनी तिचा व्हिडिओही पण केलेला आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तिथं शोधकार्य करतोय। काल पाण्याचा प्रवाह जास्त होता, आज पाणी कमी झालेलं आहे, पाऊसही थांबलेला आहे। त्याप्रमाणे काल जी शोधकार्य केलं तेच आम्ही निरगुडी बंधाऱ्यापर्यंत शोधकार्य केले। कुठेही आज आम्हाला मृतदेह आढळून आलेला नाही आहे आणि आताही शोधकार्य चालू आहे। सायंकाळचे 5:30 वाजले। तर त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संघ आहे, आळंदी नगर परिषद, अग्निशमक दल आहे आणि महत्त्वाची भूमिका आळंदी पोलीस स्टेशन भीमा नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अधिकारी पण आमच्यासोबत आहेत। आळंदीमध्ये सतत आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे। त्याप्रमाणे आळंदीमध्ये आता मागे पूरही आला होता, त्यामध्येही खूप लोक वाहून गेली। त्या सर्व डेड बॉडी काढण्याचे काम आपली आळंदीची यंत्रणा ही करत असते। तसेच यामध्ये आम्हाला एनडीआरएफ तसेच आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्याचे संतोषजी शेलार साहेब यांच्या सर्वांची खूप सारी मदत झाली। तसंच अंधारामध्ये फक्त संध्याकाळी ज्या वेळेस अंधार पडेल त्यावेळेमध्ये कार्य थांबवले जाते, अन्यथा शोध कार्य हे कंटिन्यू दिवस रात्र चालू आहे। आणि त्यामध्ये जसे आम्हाला कुठं काही डेड बॉडी मिळाली किंवा काय, तर याचं शोधकार्य आपले एनडीआरएफ, आळंदी अग्निशमन व्यवस्थापन आणि खऱ्या अर्थानं आपल्या समेत आता पोलीस कर्मचारी आहेत। मला सांगा की हे तुम्ही अथक प्रयत्न करतायत, तुमच्या मागे देखील कुटुंब आहे आणि जीवावर बेतून हे करतायत, याच्या पाठीमागे तुम्ही तुमचा हा अनुभव कसा आहे? अगदी बरोबर आहे, आपण जसे बोलले तुम्ही जीवावर बेतून हे काम करताय, कुटुंब आहे, परंतु हे आमचं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके साहेब व नगर परिषदेचे कर्मचारी असतील, एनडीआरएफचे कर्मचारी असतील,
यांची खूप मोठी साथ आहे. यांच्या मदतीने आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. गेले 4 दिवसापूर्वी एक महिला पोलीस कॉन्स्टेबल तिचीसुद्धा डेड बॉडी आम्ही शोधून काढली. 2 दिवस होत नाही तर काल सकाळी पुन्हा एका महिलेने या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. तीसुद्धा बॉडी आम्ही अथक प्रयत्न काल दिवसभर आज पण सकाळपासून शोधत आहे. पाण्याचा प्रवाह खूप असून आज थोडा कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही शोधकार्य चालू आहे. त्या जवानांनी बाकीचे सहकार्य असतील यांनी खूप मदत केलेली आहे. सकाळपासून जेवण वगैरे सर्व सोडून आम्ही हे काम करत आहे. याच्यामध्ये त्यांचे पण खूप मोलाचं साथ आहे आणि शोधायचं काम आम्ही करत आहोत. शोधताच थोडी मदत होती. सापडल्यानंतर ते कळेलच. म्हणणं आहे लोकांनी ही टोकाची भूमिका घ्यायला नाही पाहिजे. काही अडचण असतील, काही प्रॉब्लेम असतील, त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना सांगायला पाहिजे. ही टोकाची भूमिका घेऊन स्वतःचं आयुष्य संपवायला नाही पाहिजे. लहान लहान मुलं असतात, आईवडील असतात, ह्यांची काळजी घ्यायला पाहिजे. काही अडचणी असतील तर पोलीस आहेत. 24 तास तुम्ही कधी पण येऊ शकता, सांगू शकता. ही अशी टोकाची भूमिका घेणं चुकीचं आहे. येऊन सांगणं गरजेचं आहे.